तुमच्याही बाळाला अजून 9 मंथचं व्हॅक्सिन दिलं नसेल, तर प्लीज माझ्याकडून जी चूक झाली ना, तर ती तुम्ही करू नका. काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण त्याआधी ना, त्याची ही मॅट मला धुवायची होती. आठवड्यातून एकदा तरी ना, असे डेटॉलचे 1-2 ड्रॉप टाकून ना, मी ती धुवून घेत असते. आणि तसंही मॅटवरती तो काहीही खातो किंवा दिवसभर त्याच्यावरती खेळतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा अशी ब्रशनी घासून घेतली, की मला जरा बरं पडतं. नाहीतर मग डेटॉलच्या ओल्या कापडाने मी एकदा पुसून घेत असते असं. आणि ही वॉटरप्रूफ असल्यामुळे एकदम भारी आहे. 750 च्या 800 असे काहीतरी दरम्यान मी ही ऑनलाईनच घेतली होती. बाकी तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला लिंक अशी कमेंट करा. तर बऱ्यापैकी ना 9 मंथच्या व्हॅक्सिनला असा काही त्रास होत नाही. जेव्हा 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्याची व्हॅक्सिन झाले होते ना, तर तेव्हा घरी आल्याच्या नंतर मी लगेच तापेचं सिरप द्यायचे. पण ह्यावेळी काय केलं, गोळी तर घेऊन आले होते पण दिलीच नव्हती. कारण सिस्टर म्हटल्या होत्या 9 मंथच्या व्हॅक्सिनला काही त्रास होत नाही. तसं मी नॉर्मली बर्फाने शेकवलं होतं. त्याचा पाय वगैरे काही दुखत नव्हता. पण त्याला एवढा जास्त ताप आला होता आणि इतर वेळी ना मी ताप यायच्या आधीच थोडंसं सिरप द्यायचे. पण ह्यावेळी तसं केलं नाही. मग त्यामुळे ना तापेने त्याला खूप जास्त कणकणी आली होती. बाकी तुमच्याही बेबीला 9 मंथचं व्हॅक्सिन अजून बाकी असेल तर तुम्ही येतानीच ना डॉक्टरकडून सिरप घेऊन या. बाकी दक्षूला असा त्रास झाला होता म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि कधीही जर बाळांना ताप आला ना, तर त्यांना असं खोबरे तेलनी मालिश करायची, ज्याने ना त्यांना खूप जास्त आराम पडतो. चला मग कालचा दिवस आमचा असा गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.